राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि येवल्यामध्ये सभा पार पडलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत प्रवक्ते सूरज चव्हाण सर आहेत। सूरजजी, संपूर्ण गुलाबी असं कॅम्पेन घेत तुम्ही या संपूर्ण जनसन्मान यात्रेत जातात, परंतु या जनसन्मान यात्रेच्या संदर्भात टीका सुद्धा केली जाते। अंजली दमानिया यांनी सांगितले की कुणी गुलाबी जॅकेट घातल्याने वाल्याचा वाल्मिकी होत नाही म्हणून। अंजली दमानिया मला वाटते परत त्यांना प्रसिद्धीमध्ये यायचं असेल म्हणून अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं असेल, पण आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा पण नाहीत आणि आम्हाला वाल्याचा वाल्मिकी नाही व्हायचं आहे। आम्हाला आमची ओळख ठेवायची आहे। आम्हाला अंजली दमानियासारखं सुपारीबाज व्हायचं नाही आहे। आम्हाला ओळख रिचार्जवर चालणारी बाई म्हणून मिळवायची नाही आहे। आम्हाला आमची ओळख कामाचा माणूस आहे म्हणूनच मिळवायची आहे। आम्हाला आमच्या यात्रेला किंवा आमच्या नेत्याला अजित पवार नावानेच ओळखावं अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या नेत्याला अंजली दमानियासारखी ओळख भेटावी आमची अपेक्षा नाही। आणि अशा सुपाऱ्याबाईने बोलल्यामुळं तिला कदाचित कोणीतरी आज रिचार्ज केला असेल म्हणून बऱ्याच दिवसांनी बोलली असेल। आता तिथं बघावं लागेल हिचा रिचार्ज आजचा कुणी केलाय, कारण ही नेहमी रिचार्जवर बोलणारी बाई आजचा टॉक टाइम किती दिवसाचा आहे हेही पाहावं लागेल। परंतु सातत्याने ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना का टार्गेट करतायत? कोण असेल त्यांच्या पाठी रिचार्ज करणारा असं तुम्हाला वाटतं? ही बाई चा रिचार्ज करणारा सुद्धा आमच्या माहितीचा आहे। एका वकिलाच्या माध्यमातून, त्या वकिलाचा आडनाव अग्रवाल आहे, त्याच्या माध्यमातून या बाईला सगळ्या रिचार्ज केले जातात आणि त्यावेळेस ही बाई बोलती। आता हिची कुंडली जर काढायची म्हणलं तर माझ्याकडे कुंडली आहे। मग मध्यंतरी तुम्ही म्हटलेलात की ही कुंडली मी बाहेर काढणार, ज्यावेळेस तुमचं दोघांचं वाकयुद्ध रंगलेलं होतं। अजूनही सांगतो, अंजली दमानियाची पूर्ण कुंडली आहे। कुठं कशा पद्धतीने मॅनेज झाल्या, कुठल्या कुठल्या प्रकरणात कशी मॅनेज झाल्या मी तुला ओपन करून दाखवतो। कुठल्या वकिलाच्या माध्यमातून कसे पैसे घेतले हे सुद्धा मी सांगू शकतो। हे असल्या रिचार्जवर चालणाऱ्या लोकांना उत्तर देण्यात मला वाटत नाही की खूप महत्त्वाचं आहे। असे पैसे दिले, निवडणुका आल्या की हे असे बोलत राहतात, निवडणुका गेल्या की गायब होतात। त्याच्यामुळं अशा लोकांना आम्ही फारसं महत्त्व देत नाही। आजपासून शिवस्वराज्य यात्रा, शिवसंकल्प स्वराज्य यात्रा देखील तुमच्या विरोधी गटाची सुरुवात होते। जुन्नरपासून त्या संपूर्ण सभेला सुरुवात झालेली आहे। खरं तर मेहबूब शेख एकेकाळी तुमचे सहकारी राहिलेले आहेत, त्यांनी थेट तुमच्या पक्षावरती संपूर्ण टीका केली आहे की शरद पवारांनी ज्या लोकांना 20 वर्ष दूध पाजलं त्याच लोकांनी आज शरद पवारांना डंक मारलेला आहे म्हणून। मेहबूब शेखवर माझा तालुका अध्यक्ष वगैरे उत्तर देईल, त्याची लायकीने मी उत्तर द्यावं। तो काय, त्याची काय लायकी आहे मला माहिती आहे आणि त्याच्यावर उत्तर मी माझा तालुका अध्यक्ष वगैरे देईल त्याला उत्तर। परंतु त्यांनी अनेक ट्विट सुद्धा केलेत आज दिवसभरात। त्यांचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण जे तुम्ही जाहिरातींमध्ये, पोस्टर्समध्ये वापरण्यात आलेल्या ज्या काही महिला आहेत, मुली आहेत फ्री शिक्षणाच्या माध्यमातल्या, त्या कर्नाटकचे मुली आहेत। तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करताय। योजना सुद्धा अजून लागू झालेली नाही। कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला अजित पवार फसवतात असं त्यांचं ट्विट आहे। त्याला म्हणा स्वतःकडे लक्ष दे ना, स्वतःच्या पक्षात लक्ष घाल, कशाला आमच्यावर लक्ष घालतोय? तुझी लायकी काय आहे? नुसतं कट कपट कारस्थान इकडचं तिकडं करणं हेच तुझं काम आतापर्यंत राहिलेलं आहे। अजूनही तेच करतोय काय? बघ ना, तुझ्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मिरवतोय ना, तिथं बघ जरा वाढते का? कुठं इकडं तिकडं हा काय करतो, तो काय करतो ह्याच्यात लक्ष घालतो बायकांसारखं? ये ना जरा लढ मर्द्यानं, तो वाढव संघटना। उगाच हा काय करतोय, तो काय करतोय दुसऱ्यावर टीका करून नेता होत नाही, कामं करून नेता हो। अमोल कोल्हे म्हणतात की गुलाबी रंगाचा उपयोग तेलंगणामध्ये सुद्धा झाला, परंतु तेलंगणामधलं चंद्रशेखर राव यांचं सरकारच कोसळलेलं आहे। गुलाबी रंगाचा उपयोग कर्नाटकात झालाय। DK शिवकुमारने वापर केला होता, तिथेही सरकार आलं होतं। कदाचित त्यांना अर्धवट माहिती असेल। मी आज आपल्या माध्यमातून पूर्ण सांगतो की गुलाबी रंगामुळे फायदाही होतो। गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे, त्याच्यामुळे कदाचित अमोल कोल्हे डॉक्टर आहेत, त्यांनी थोडंसं अधिक माहिती करावं असं माझी इच्छा आहे। परंतु त्यांच्या पक्षाकडनं ट्विट करण्यात आलंय, तुम्ही ज्या पक्षात ज्या कंपनीला कॅम्पेन दिलेला आहे ती लोक कुठेतरी आर्टिफिशियल पद्धतीने सगळी वस्तुस्थिती जी आहे ती मांडतात आहे, तुम्हाला जनतेचा प्रतिसाद नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आम्हाला आनंद आहे की ते आमचा प्रचार करतायत। त्यांच्याकडे काहीच काम नसल्यामुळं ते आज आमच्यावर टीका करतायत, आम्ही काय काय करतो ह्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। मला आनंद आहे त्या गोष्टीचा, परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावं, जर एखादी बोट आपण दुसऱ्याकडे दाखवत असेल तर 4 बोट आपल्याकडे येतात। आज शिवस्वराज्य यात्रेचा जो फज्जा झालाय तो कुठेतरी पाहावा कशामुळे झाला, आज जनतेत किती प्रतिसाद होता, किती उत्साह होता, अर्ध्यापेक्षा जास्त भरून रिकामं होतं, त्याच्याकडे लक्ष द्यावं। एवढं आमच्यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षवाढीवर जर लक्ष दिलं तर मला आनंद होईल आणि मला अधिक आनंद येत आहे
की ते आजही आमचा प्रचार व्यवस्थितपणे करतायत आणि असाच प्रचार करायचं बळ ईश्वर त्यांना देव. जयंत पाटील म्हणतात आहेत की खुर्चीसाठी ही लोक चंद्रही आणून देतील आता, कारण की अनेक योजना तुम्ही या संपूर्ण देश राज्यभरात तुम्ही आणताय, जनतेसाठी मांडताय, परंतु तिजोरीत पैसाच नाही. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही खुर्चीसाठी चंद्र देखील आणाल. जयंत पाटील साहेब यावर महाराष्ट्राचं अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष काम केलेले आहेत. मला वाटलं ते अभ्यासपूर्ण बोलतील आणि ते अजितदादासोबत काम केलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये अजितदादाबद्दल किती प्रेम आहे आम्हाला माहीत आहे आणि अजितदादा कसं काम करतात हेही त्यांना माहीत आहे. दादानी जर एखादा शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करतात. जर एखादी योजना आणत असतील तर त्या योजनेला लागणारा खर्चाची तरतूद हे अर्थसंकल्पामध्ये केल्यावर हा खर्च कुठून आणणार हा प्रश्न विचारणं मला वाटतं थोडंसं कुठंतरी त्यांनी पण विचार करायला हवा, कारण त्यांनी अर्थमंत्री राहिल्यात. त्यांच्या अर्थमंत्री राहिलेल्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, म्हणून त्यांनी विचार करावा. आणि महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतकी सक्षम आहे की आपण गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकतो. आज जे त्यांना पोटसूळ उठले, महाराष्ट्रातल्या जनतेचा भरघोस पाठिंबा प्रतिसाद हा अजितदादांना आणि महायुतीच्या सरकारला भेटतो, म्हणून पोटसूळ उठले आणि म्हणून कुठंतरी हे टीका टिप्पणी करतायत आणि आपलं भागवतायत. टीका टिप्पणीचं सत्र खूपच मोठं आहे. नाना पटोले असं म्हणतात की जशी विदर्भात बोंडअळी येते तशी महाराष्ट्राच्या अर्थ खात्यावरती ही गुलाबी अळी आहे म्हणून. नाना पटोलेच्या पक्षात नाना पटोलेला काय इज्जत आहे आम्हाला माहीत आहे. त्यांच्याच पक्षातले नेते त्यांच्याबद्दल काय बोलतात, काय त्यांना मान सन्मान आहे हे माहीत आहे. बोंडआळी खरं नाना पटोले काँग्रेसमधली, आणि निवडणुकीच्या नंतर या बोंडआळीला किंवा निवडणुकीच्या पूर्वी या बोंडआळीला आम्ही नाही काँग्रेसमधलेच लोक फवारा मारून गायब करून टाकतील. अशी फवारणी त्यांच्या पक्षातून चालू झालेली आहे. कदाचित ते निवडणुकीच्या आधीही ती बोंडआळी गायब होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आज जनसन्मान यात्रेचा दुसरा दिवस आहे, परंतु अजित पवार यांच्या संपूर्ण या जनसन्मान यात्रेवरती टीका टिप्पणी खूप मोठ्या प्रमाणात होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या टीका टिप्पणीला जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष असलेले सूरज चव्हाण यांनी जोरदार या सगळ्या गोष्टींना जे आहे, आरोपांना जे आहे ते प्रत्युत्तर दिलेलं आहे. जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकडी, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.